अरे भाई हे काय लॅब मध्ये एवढी धूळ. बॅग कुठे ठेवू मी? शिकायला आलोय की हे करायला आलोय मी? काय माहिती आमचं सिलेंडर कधी येईल. बुकच नाही होते सिलेंडर. भाई और बहनों, आजच्या दिन आएंगे. भाई हिथून आम्हाला इथं आणलंय 14 वर्षात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हे पप्पा झोपलेत. सकाळी रात्री 3 वाजता आलेत पप्पा. मी आज थोडा उशिरा उठलोय. मला उशीर झालाय कॉलेजसाठी. मम्मी पण उशिरा उठली होती. अजून मम्मीनेच मला उठवलं की उठ, कॉलेजला जायचंय तुला. मग मम्मी पण उशिराच उठली. उशिरा उठण्याचं कारण ते पप्पा सगळं हे करून टाकतात माहितीये, डिस्टर्ब करतात ना. म्हणजे झोपच येऊ देत नाही येते 2ला 2:30ला 3ला. हा तिथून मग 6 वाजेपर्यंत जेवत बसलेत लाईट चालू करून. माणसाला किती हे होते, एक दिवसभर तिकडे काम करायचं. मम्मीने ऑमलेट बनवलंय मला टिफिन साठी. अजून आपला बाबू मस्त गार झोपला इथे. कुठे? हा नाही नाही. चला मी पण तयारी करतो कॉलेजला जायची. वहिनींची आज एक्झाम नाहीये. हा, काल पहिला पेपर होता, काल झाली. आता काय माहिती दुसरा पेपर कधी आहे. चला मग मी पण माझी तयारी करून घेतो. तर मी रेडी झालोय, चहा नाश्ता केलाय. आता मी चाललोय कॉलेजला. खूप जास्तच उशीर झालाय. आज 9 वाजले मला निघायला. मी माझ्या मित्राला बोललो, भाई तू जा पुढे, माझ्यामुळे कशाला तुला पण उशीर. त्याची पण पोस्टिंग असते ना ओपीडी मध्ये. मग त्याला मी बोललो तू जा, मला उशीर होईल, मी पाठवून येतो. तर चला मग निघूया. मी आता कुर्ला रेल्वे स्टेशनला पोचलोय. ट्रेन अजून आली नाही. एक आली होती, ती सोडली कारण त्याच्यात खूप जास्त गर्दी होती. भाई रिस्क नको, त्यामुळे मी सोडून टाकली आहे. आता दुसऱ्या ट्रेनचा वेट करतोय, कधी येते कधी नाही. केस सेट करतो, छान दिसायला पाहिजे मस्त. आता मी प्रॅक्टिकलला चाललोय. पोस्टिंग वगैरे झाली आहे. इथे काही मुलांचे लेक्चर आहेत, तर आम्हाला दुसऱ्या लॅबमध्ये जायचं आहे. केमिस्ट्रीचीच लॅब आहे. मी असं पाठवून का बोलतोय, कारण असं सगळ्यांच्या समोर व्लॉग तर शूट करू नाही शकत, त्यामुळे मी बॅकग्राऊंडमधूनच बोलतोय. हा बघा, मस्त लाईट येते. अरे भाई हे काय लॅब मध्ये एवढी धूळ. बॅग कुठे ठेवू मी? अरे बॅग कुठे ठेवणार, धूळ आहे बघा. कुठं बॅग ठेवायची? हे इथं अरे इथं रिएजंट ठेवतात. भाई शिकायला आलोय की हे करायला आलोय मी? एवढं तर काम मी घरी पण नाही केलं, तेवढं इथं करतोय. काय तिथून घे ना. दे ना तर तुझा व्हिडिओ काढून. अरे थांब ना. आता मी घरी पोहोचलोय. कॉलेजमधून आत्ताच आलोय, फ्रेश वगैरे झालोय. खूप जास्त भूक लागली आहे मला. तर जेवायला काहीच नाहीये. हे बघा, हे थोडं पप्पांनी बनवलंय सोयाबीनचं कालवण. अजून ह्याच्यात काय सोयाबीन आहे. घरचा ना गॅस संपलाय. आता दुसरा गॅस पण नाहीये आमच्याकडे की दुसरं काय बनवू. अजून फक्त ते सोयाबीनच आहे. अजून खूप भूक लागली आहे, काय खायला काहीच नाही यार. सिलेंडर संपलाय. आता कसं कसं काय होणार रात्रीचं जेवणाचं काय? हा वहिनी, स्टोव. स्टोव वरती. आमच्याकडे आता ना लास्ट ऑप्शन स्टोव आहे, त्याच्याशिवाय काय ऑप्शनच नाही आमच्याकडे. मम्मी आता कामावरून घरी आली आहे. आता स्टोव मध्ये मीच नाही ते सांगे संपल्यावर. आता काय डिझेल टाकतीये. केरोसिन पण नाही, डिझेल टाकतीये. होय का संजय आता? अरे डिझेल लवकर हे होईल मम्मी. संपत आहे ना. मग हे कोण कोण टाकतं, पण टाकतात असं. स्टोव मध्ये टाकते ना. हो टाकतात. किती लिटर आहे? 3 लिटर. 3 लिटर. मग आता आपल्याकडे काहीच नाही ऑप्शन. उरलेलं रॉकेल भेटते पण हा. 130 ला. मग पप्पा म्हणले मी 90 ला घेतले. हेच परवडतं की आपल्याला. हा ना, काय माहिती आमचं सिलेंडर कधी येईल. कधी येईल? आता बुकच नाही होते सिलेंडर. 4 तारखेला बुकिंग करायचं आहे. अरे बापरे. मग त्याच्यानंतर मग किती तारखेला येणार माहित नाही. अरे यार, खरं या मोदींनी ना वाट लावली आपल्या देशाची. असे दिवस आलेत ना भाई और बहनों, आजच्या दिन आएंगे. अजून करा त्या चोरला वोट. भाई क्या इस पे थे हम
इसपे आ गए, काही दिवसांनी लाकड्यावर येऊ. घरातच चूल लावायला लागेल. शोधावं लागेल ना. हो ना. हम्म. भाई गोभी आहे तो पंपकिन आहे. हा, हा. गोभी आहे तो पंपकिन आहे. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत हे असे दिवस आहे. असे दिवस आहेत सगळं. आता मोदी सगळ्या विकून खातोय, सगळ्यांचे कष्टाचे पैसे विकून खातोय तो. अमेरिकाच्या तालावरती नाचतोय तो, बाकी काय नाही. बघा हे काय शिस्त आहे. ते पेडिग्री टाकलाय, अजून त्याच्यात भात टाकलाय स्वीटीसाठी. काय झालं? बाबू झोपलाय? ते झोपते ते त्याला ढेकर द्यायला हा, दूध प्यायलाय ना. हे लोक जेवायला बसलेत बघा. एकटे एकटे जेवतायत, मला सांगितलं नाही. अरे दिवसभर त्यांना काय खायला नव्हतं, सिलेंडर गेलता. मम्मी कुठं खाल्लं? तुला तरी अंड्याची पोळी आणि ती चपाती दिलती म्हणून. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता टेन्शन आहे भाई, आता सगळं काय जेवण आहे ना स्टोव वरती बनवायचंय, खूप टेन्शन आलंय ना. होईल माहिती का मग? उद्या सकाळी उठल्यावर तर बघायचं पाणी ठेवायचं, चहा कधी बनवायचा, चपाती भाजी कधी. यार टेन्शन आलंय. तुमच्या घरी पण असंच होत असेल ना सिलेंडरचा प्रॉब्लेम? त्यांच्या घरी नसेल का, त्यांना हे असेल ना, काय? बिल्डिंगला कनेक्शन असेल ना, पाईपलाईन. हा, बिल्डिंगला पाईपलाईन राहते. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.